पुण्यातील पर्वती भागाच्या भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या बदलीमध्ये आपला सहभाग नसल्याचं सांगत आपल्यावर खोटे आरोप केले जात असल्याचं म्हटलंय। शिवाय आपल्यावरील आरोप सिद्ध झाले तर आमदारकीचा राजीनामा देऊ असं खुलं आव्हानही माधुरी मिसाळ यांनी दिलंय। तसंच काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना काम करण्याची संधी दिली पाहिजे असं म्हणत बकोरियांच्या बदलीलाही त्यांनी विरोध दर्शवलाय। बकोरियांची बदली झाली हेच मला रात्री प्रेस कडनंच कळलंय। मुळामध्ये माझा कुठल्याही गोष्टीत कॉर्पोरेशनशी काही संबंध येत नाही आणि बकोरियांशी माझा संबंध आलेला नाही, मी त्यांना बघितलं सुद्धा नाही। त्यामुळे त्यांच्या बदलीमध्ये माझा काही त्यांच्याशी नाराजी असण्याचा प्रश्नच येत नाही। त्या कॉन्ट्रॅक्टरची तुम्ही गोष्ट करताय, त्या कॉन्ट्रॅक्टरनी माझं एकही काम केलेलं नाहीये। माझ्या भागातलं एकही काम त्या कॉन्ट्रॅक्टरकडे नाहीये। ही पहिली गोष्ट। हे कोण माझ्यावर असं चुकीचे आरोप करतंय आणि कोण पर्पजली हे पसरवतंय मला माहिती नाही। बकोरियाशी माझा कुठल्याही पद्धतीचा काही संबंध नाही। माझं विजय कुंभारांना आणि जे कोणी माझ्यावर हे असे आरोप करतंय त्या सगळ्यांना खुलं आव्हान आहे की कुठल्याही पद्धतीचा एक जरी फोन मी जर कोणाला केला असेल बकोरियांच्या बदलीबद्दल तर मी माझी आमदारकी सोडेल। हे माझं खुलं आव्हान विजय कुंभारांना आहे। त्यांनी जे माझ्यावर आता आरोप केलेले आहेत ते अतिशय चुकीचे आहेत। जी माहिती IQ माहितीवर माझं एकही काम नितीन वरघडे करत नाही। जे अधिकारी चांगले आहेत त्यांना ह्या पदावर ठेवलंच पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।